इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झालं आहे। 200 इस्रायल लढाऊ विमानांनी इराणमधील 100 लक्ष्यांवर 330 बॉम्ब टाकले आहेत। त्यामुळे इराण देशाचं मोठं नुकसान झालं आहे। दोन्ही देशांनी एकमेकांना युद्धाबाबत धमकावलं आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणुशस्त्र उघड करण्याची तंबी दिली आहे। अन्यथा मोठ्या परिणामास सामोरे जा असा इशारा देण्यात आलाय। इराणकडे सक्रिय जवान 6 लाखापेक्षा अधिक आहेत, तर इस्रायलकडे 1.5 लाखापेक्षा अधिक आहेत। राखीव जवान निमलष्करी सैनिक देखील इराणकडे अधिक आहेत। चिलखरी वाहने, रणगाडे, मोबाईल रॉकेट प्रोजेक्टर, तोफखाना इराणकडे जास्त आहेत, तर विमानवाहक हल्ला हेलिकॉप्टर, लढाऊ विमान इस्रायलकडे जास्त आहेत। त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीव्र युद्धाची शक्यता आता बळावली आहे। अणुयुद्धाचा धोका देखील वाढला आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।